गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आळल्दिवल्लभम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी काय होते? हॅलो, येते आवाज? आता येतोय? हां. तर सद्गुरु चरणी मनोभावे नमन करून आज आपण नामस्मरणाचे मानसशास्त्र असा आपण विषय घेतलेला आहे. म्हणजे नामस्मरण आपण सगळंच करतो, पण नक्की त्याचं मानसशास्त्र म्हटले की शास्त्राच्या दृष्टीने मनाला कशा पद्धतीने त्याला वळवायचंय ते बघणार आहोत. कारण आपण नामस्मरण करतो पण काही अनुभव येत नाही. हा सगळ्यांचा काय आहे अगदी अनुभव की किती सगळेजण नामस्मरण करतात, पण अनुभव काय यायला पाहिजे की तो नामाचा नामी, नाम कोणाचं घेतो आपण? त्या परमात्म्याचं. आता तो अनेक रूपाने आहे, मग असा तो परमात्म्याचा अनुभव येत नाही. वास्तविक नाम इतकं कसं आहे, सामर्थ्य संपन्न आहे, त्याच्यात एवढी शक्ती आहे की त्याचं नाम घेतल्यावर नक्की आतमध्ये शुद्धता होऊन त्या परमात्म्याचा अनुभव येतोच. आता गोंदवलेकर महाराजांनी सांगतात ना, पण आपण बघतो की सगळ्यांना मात्र तसा अनुभव नसतो. म्हणजे बरं वाटतं, पण नक्की जो काय आहे, जोडलं जो जातो आपण त्याच्याशी एकरूपता, ती होत नाही. मग का होत नाही? म्हणून आपण काय त्याचं असं शास्त्राच्या दृष्टीने समजून घ्यायचंय की आपल्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष असतात. मल दोष कोणाला म्हणतात? की काम, क्रोध, लोभ हे सगळं मनामध्ये खूप दाटलेलं आहे आणि त्यामुळे इतकं मन मलिन झालं की त्या नामाचा नामी तो परमात्मा जो माझ्या जवळच आहे, पण त्याचा अनुभव येत नाही, कारण या मल दोषामुळे. दुसरं आहे काय? विक्षेप. विक्षेप मध्ये काय? चंचलता. म्हणजे इतकं मन सारखं चंचल, घ्यायला बसलं नाम तरी अनेक विचार येतात, अशी चंचलता आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं? स्थिर झालं पाहिजे. मुख्य काय आहे की ते परमात्मा तत्व स्थिर आहे आणि नाम घेता होता पूर्ण स्थिर मन झालं पाहिजे, आणि ते होत नाही. सारखं भरभर विचार चालू, म्हणजे त्याला म्हणतात अस्थिर मन. म्हणून हा जो दोष आहे अंतःकरणात, त्याच्यामुळे कितीही नाम घेतलं तरी हवा तसा त्याचा काय आहे अनुभव येत नाही. आणि तिसरा दोष आहे आवरण. आवरण काय आहे की वास्तविक परमात्म तत्व माझ्या जवळ आहे, तो राम माझ्या हृदयात आहे, पण त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. आणि असं हे अज्ञानाचं आवरण म्हणजे काय म्हटलंय की सगळं आपण विपरीत बघतो. दिसणारं जग सत्य वाटतो, मी सत्य वाटतो, तुम्ही सगळे सत्य वाटता,
याला अज्ञान म्हटलंय. आणि त्याच्यामुळे काम क्रोध हे सगळं येत राहतं, सारखं द्वंद्व. मग आता हे जे आवरण दोष जाण्यासाठी काय पाहिजे, तर ज्ञानच झालं पाहिजे, अज्ञानाची निवृत्ती. त्याच्यासाठी ज्ञानच हवं. आणि असं हे ज्ञान झालं की मग म्हटलेलं आहे की त्यावेळेस त्याचा ज्ञान स्वरूप येतो परमात्मा, त्याचा अनुभव येतो. म्हणून हे 3 दोष आहेत. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जीव कितीतरी देवाचं करतो, काय काय करतो, पण त्याला अशी स्वस्थता शांतता वाटत नाही. जसा मासा असतो. आता माशाला जर आपण पाण्यातून काढला तर तो कसा तडफडा लागतो. पण ते जर त्याला काय, त्याचं जीवन आहे ना ते पाणी, त्याला पुन्हा पाण्यात घातलं तर तो कसा होतो, स्वस्थ शांत होतो. तसं प्रत्येक जीव काय झालंय की त्याच्या स्वरूपापासून ढळला, स्वरूपापासून खाली आला. जसं माशा त्याचं स्वस्थान काय पाणी, त्याच्यातून बाहेर काढलं की तो कसा होतो, तडफडतो. तसं प्रत्येक जीव काय आहे, तो खरा स्वस्वरूप आहे, पण त्याच्यातून तो खाली आला म्हणजे मी देह, मी हे असं समजायला लागला. आणि म्हणून त्याला काय आहे, अखंड अशांती आहे. किती काही केलं तरी त्याला जी खरी शांती नाही मिळत, थोडा वेळ मिळत असते, येणारी जाणारी अशी शांती म्हटलेली आहे. कारण तो काय झाला, च्युत झाला आपल्या स्थानापासून. मग आता काय करायला पाहिजे, त्याने पुन्हा आपल्या स्थानात गेलं तरच त्याला शांती प्राप्त होईल. आणि त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे की नामस्मरण. त्यामुळे तुम्ही पुन्हा काय होणार आहे, आपल्या स्वस्थानामध्ये येतात. आणि तर मग आत्मशांती प्राप्त होते. जसं आता आपण म्हणतो की प्रत्येक म्हणून, म्हणजे हे आधी कळलं पाहिजे की नामस्मरण का करायचं, की मला शांती प्राप्त करायची आहे. आणि प्रत्येक जीवाचं साध्य खरं साधायचं काय आहे, तर शांतीच प्राप्त करायची आहे, तेच साधायचं आहे. जसं आता नदी असते, कुठून तरी उगम पावते, मग ती वाहत 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 कुठे मध्ये सगळं काय 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 खडकन खडकन वाहते, कधी काय कधी डोंगर येतात, काय कचरा आहे, सगळ्याला पार करत करत ती समुद्राला जाऊन मिळते. तेव्हा ती कशी होते, शांत होऊन जाते. तसं प्रत्येक जीवाने म्हटलेलं आहे की त्याला खरं त्याच्या स्वरूपात जाईल तेव्हाच तो कसा होईल, शांत होणार आहे. आणि म्हणून ही शांती शोधायची आहे. म्हणून म्हणतात ना, जग समर्थकांचा जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. की शोधायचंय की हे सगळ्या ह्याच्यामध्ये शांती मिळते का आपल्याला, किती मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ती शांती येणारी जाणारी असते, खरी शांती प्राप्त होत नाही. आणि म्हणून जेव्हा तो आपल्या स्वरूपात जाईल तेव्हाच तो काय होईल, शांत होईल. म्हणजे आता हे जी अस्वस्थता आहे, अखंड आहे ना सगळ्यांना, कुठल्या कुठल्या कारणाने, कुठे प्रकृतीची असते, कुठे काहीतरी घटना असते, कुठे काही मानसिक काही कारणाने अस्वस्थ सारखी असते. आणि त्यासाठी म्हटलेलं आहे की आपल्याला काय वाटतं की ही अस्वस्थता माझी कशी जाईल, मग सगळ्यांचा आश्रय घेतो की सत्ता संपत्ती मिळाली की काय मी अगदी स्वस्थतेने आता जीवन जगेन, माझे नातेवाईक सगळे आहे त्यांचा आधार घेतो, त्यांच्या आधाराने काय आहे आता मला काही काळजी राहणार नाही. असे अनेक आपण काय घरदार, आता आपल्या नावावर घर सगळं असलं की मग शांततेने आता काही उद्विग्नता नाही, पण खरी नाहीये ती शांती. ते सगळे आधार घेतलेत ना, ते कसे येणारे जाणारे. आणि म्हणून खरा आधार कोणाचा आहे, खरा आधार त्या परमेश्वराचा आहे आणि त्याचाच घ्यायचा आहे आधार. आणि त्यासाठी वेदामध्ये प्रार्थना आहे, काय म्हणतात, काय मिळवायचंय, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय.
अमृत तत्वाची प्राप्ती झाली तरच काय होणार आहे, पूर्ण शांत होणार आहे. म्हणून आपण बघतो खा प्या मजा करा हे सगळं एवढं जीवन नाहीये. त्या जीवना त्यासाठी म्हटलेलं आहे खरं माझं काय जीवन आहे तर स्वरूपी राहणे, स्वरूपाची प्राप्ती. स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं म्हटलंय की माझा खरा स्वधर्म काय, फक्त हे सगळी कर्तव्य हे सगळं एवढाच स्वधर्म नाहीये, पण स्वरूपाची प्राप्ती करणं हा स्वधर्म आहे. मग आता हे प्राप्त करायचं आहे. आता हे आता लक्षात ध्येय कळलं आपल्याला. पण काय होतंय, हे 3 दोष आहेत ना आता आपण बघितले, मला विक्षेप आवरण, ते 3 दोष काय निवारण केले पाहिजे. म्हणजे तो पुरुषार्थ करायचा आहे 3 दोषांचं निवारण करणं. म्हणजे आपल्याला वाटतं काय पुरुषार्थ करायचा आहे, तर खरा पुरुषार्थ काय तर 3 दोषाचं निवारण करणं. मग आता हे निवारण कसं करायचं तर चित्ताची, आता म्हटलेलं आहे की चित्तामध्ये राग द्वेष सारखे असतात, तर ते कमी करायला पाहिजे. आता राग द्वेष कशामुळे, रजोगुण तमोगुणामुळे. मग ते कमी करण्यासाठी सांगितलेले निष्काम कर्म. कर्म तर करावंच लागतं, पण ते कसं करायचं, कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता. तर काय होईल, सत्वगुण वाढेल, रजोगुण तमोगुण कमी होतील आणि मला दोषाची काय शुद्धी होईल, म्हणजे मन शुद्ध होईल. दुसरा दोष आहे जो आपण विक्षेप बघितला, तर त्या विक्षेपामध्ये काय चंचले, सतत मन चंचले, एकाग्र होतच नाही मन. आणि त्यासाठी काय म्हटलेलं आहे की शुद्धता चित्ताची करायची आहे. आणि मग उपासना सांगितलेली आहे. तर उपासना कशी पाहिजे, निष्कामतेने उपासना म्हटली, कुठलीही कामना मनात न ठेवता अशी उपासना झाली. म्हणजे अनेक देवतांची उपासना करतात, ज्याला जी आवडेल ती, पण ती कशी झाली पाहिजे, निष्कामतेने. तर मन एकाग्र व्हायला लागतं, म्हणजे मनातले विचार कमी होतात. जेव्हा आपण त्या उपासनेमध्ये मन राहतं ना, मग ते देव देवता त्यांचं सगळं ध्यान होत राहतं आणि त्यामुळे मी माझे विचार सगळे कमी होतात. आणि तिसरं म्हटलेलं आहे अज्ञानाचा नाश. तर म्हटलं अज्ञानाच्या नाशासाठी ज्ञानाचा उदय झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय आहे, म्हणजे कर्म हे काय होतं, चित्त शुद्ध होतं, उपासनेने काय होतं, शांत होतं. असं शुद्ध आणि शांत चित्त की तिथे मग खरं ज्ञान काय आहे हे कळायला लागतं. जेवढं मलिन चित्त असतं ना, तेवढं तुम्ही किती ऐका, किती काहीतरी नाम घ्या, किती काही स्तोत्र पाठांतर करा, पण त्याचा काही जास्त परिणाम होत नाही आतमध्ये. पण ते जर मन शुद्ध असेल ना, तर पटपट पटपट आतले सगळे काय होते, पापुत्रे सुटत जातात अज्ञानाचे. आणि हळूहळू तिथे खरंच मला काय मिळवायचंय, कशा प्रकारे ती शांती आहे, मला कसं ती शांती मिळाली तर मला कसं काय फळ आहे, हे सगळं आकलन व्हायला लागतं. आणि मग दृढ निश्चय होतो. आणि त्याच्या प्राप्तीसाठी मग काय आहे, त्या पद्धतीने त्या दिशेने काय साधन करायला लागेल हा विचार करून ते करायला प्रवृत्त होतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की असं झालं की अज्ञान जातं, अज्ञान गेलं तर ज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो. आणि असं ज्ञानरूपी सूर्य उदय झाला की त्याला सिद्ध म्हणतात, त्याला जीवनमुक्त म्हणतात. की आत्ता जीवन असून काय आहे, तो अत्यंत मोकळा झालाय. मग असं जीवन जगण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, संतांनी आपल्यासाठी हे ध्येय ठेवलेलं आहे की अशी परिपूर्णता जीवनाची याच्यातच आहे खरी. आणि म्हणून जसं आनंदाचे डोही आनंद तरक, अशी ती शांती, आत्मशांती प्राप्त झाली की कधीही जात नाही, कधीही ती जात नाही शांती. अशी ती स्वरूपाची शांती आहे. आणि त्याच्यासाठी वास्तविक आपण बघतो, कोणी आस्तिक असतात, नास्तिक असतात, तरी प्रत्येकाला शांती हवी आहे. शांतीसाठी प्रत्येक जण काही प्रयत्न करतो. मग आता खरी अशी आत्मशांती मिळण्यासाठी कुठलं साधन, तर त्याच्यासाठी म्हटले की
हे 3 दोषाचं निवारण होतंय आणि आत्मशांतीची प्राप्ती होते. त्याच्यासाठी साधन आहे नामस्मरण. असं हे नामस्मरण काय आहे की वेदाने भागवताने सगळ्यांनी त्याचं गुण गायलेत नामस्मरणाचे. की या नामस्मरणाने काय होतं, चित्ताची शुद्धता होते, सत्वगुण वाढतो, चित्त स्थिर शांत व्हायला लागतं आणि अशा शांत स्थिर चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो. आणि असं हे म्हटलेलं आहे की अज्ञान नाश झालं की स्वरूपाची प्राप्ती होते. अडसर काय आहे, अज्ञानाचा आहे. स्वरूप इथेच आहे, अगदी जवळ. पण अज्ञान इतकं भरलेलं आहे, ते अज्ञान काढायचं आहे आणि त्याच्यासाठी साधन सांगितलंय काय की नामस्मरण. त्याच्यात गीतेमध्ये काय म्हणतात की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सगळ्या यज्ञामध्ये जप हा यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ म्हटलेला आहे. सगळे म्हणजे आता काय, बहिरंग साधन असतात आणि अंतरंग साधन. बाह्य त्याने आपण जे सगळं करतो त्याच्या हे साधन कसं आहे, अंतःकरण बदललं पाहिजे. आणि म्हणून हा जप यज्ञ त्यांनी काय होतं, अंतःकरणातले हे सगळे दोष जातात आणि शुद्धता होते. आणि त्याच्यामुळे आता आपण पूजा करतो, व्रत वैकल्य तीर्थयात्रा प्रदक्षिणा हे सगळं बाह्य अंगाने झालं की इंद्रियांना मनाला तेवढी सवय लागते, त्यात नाही तेवढं ते करायला पाहिजे, ते असं वळण लागतं. पण त्याच्या जोडीला अंतरंग सुद्धा काय झालं, साधन घडलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जप हा काय म्हटलेला आहे, मुख्य साधन सांगितलेलं आहे. आता जप हे 2 शब्द आहेत, ज आणि प. तर ज मध्ये काय म्हटलं, जकार. जकार आणि प म्हणजे पकार. आता जकाराने काय होतं, जकाराचं म्हटलं जन्म विच्छेद, जन्माचा विच्छेद होऊन जातो. आणि प म्हणजे काय, पापाचा नाश होतो. असं जप, जपाने जन्माचा विच्छेद आणि पने पापाचा नाश होतो. तर असं हे सगळं काय म्हटलेलं आहे की संसाराचा विच्छेद. संसाराचा विच्छेद म्हणजेच काय, पुन्हा संसारात यावं लागत नाही. म्हणजे मृत्यू झाला की परत जन्म घ्यावा लागतो. वास्तविक काय म्हटलेलं आहे, मृत्यू ही पण काही कल्पना आहे आपली. खरा आत्म्याला काय मृत्यू नाहीच आहे, जन्म नाहीच आहे. जन्म कोणाला, देहाला. आणि म्हणून अशा या देहबुद्धीतून सुटलं की पूर्ण काय होतं की या जन्माचा विच्छेद होतो. मग आता अशी ही अवस्था प्राप्त करायची आपण. काय जप केल्याने ही अवस्था होते की पुन्हा जन्म येत नाही. आणि जन्म काय येतात, पाप असतात, पाप भोगण्यासाठी, म्हणजे पाप आणि पुण्य भोगण्यासाठी येतात. आणि म्हणून जप केला की काय होतं की हळूहळू पापाचं सामर्थ्य कमी व्हायला लागतं, पापबुद्धी कमी व्हायला लागते. म्हणजे राग द्वेषाचे संस्कार कशामुळे, पापबुद्धीमुळे. पापबुद्धी म्हणजे काय, याचं असं का, त्याचं तसं का, याचं असं झालं, माझं असं नाही झालं, ह्याला पण पापबुद्धीच म्हणतात. तर हे असे सगळे विचार हळूहळू कमी होत जातात जपाने. आणि जसे हे सगळे विचार गेले ना की मन कसं होतं, अंतर्मुख व्हायला लागतं, एकाग्र व्हायला लागतं. आत्ता जर तुमच्या मनात एकही विचार नसेल तर तुम्ही एकाग्रतेने ऐकायला ना तर सगळे गळून जातील. पहा, 1 तास अजिबात आठवणच येणार नाही प्रपंचाची. आणि असं झालं की शुद्धता होते. तेवढ्या वेळात काय होतं, कारण मनामध्ये एका वेळेस एकच राहतं. जर एकाग्रतेने श्रवण आहे तर दुसरे विचारच येणार नाही. म्हणून आता काय म्हटलेले की यज्ञ याग हे आपण याच्यामध्ये सांगतात की आता यज्ञ याग करावे. त्याच्यामध्ये कसे श्रौत्र आणि स्मार्त असे 2 प्रकारचे यज्ञ असतात. म्हणजे वेदाला जे काय मान्य आहे, वेद विहित कर्म, त्याला यज्ञ याग म्हणतात. आता हे सगळं आता उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. आता वेदाला हे सगळं मान्य आहे की कसं तुम्ही जीवन जगावं नीती धर्माला धरून. आणि ते सगळं अर्पण बुद्धीने संपूर्ण दिवसाचं जीवन जगत गेलं तर तो यज्ञच होतो. पण दुसरा आता आपण धार्मिक यज्ञ सुद्धा करतात.
आता त्याच्यामध्ये सत्यनारायणची पूजा, सत्यनारायणची पूजा करायची असेल तेव्हा, किंवा नवरात्र असतं, गणपती असतं, त्यावेळेस सगळी पूजा वगैरे सगळं आपण करतो. त्यामध्ये काय असतं, खूप दोष निर्माण होत असतात. म्हणजे धार्मिक यज्ञामध्ये असं आहे की आता सगळी सामुग्री आणायला लागते, त्या सामुग्रीमध्ये काहीतरी त्रुटी राहतेच, किंवा ती सामुग्री आणताना तिथे शुद्धता नसते तेवढी, किंवा आपण बघतो की आता तांदूळ वगैरे ठेवायचे असतात, त्याच्यामध्ये ते तुटलेले असतात. मग असं नाही चालत. त्या आनंदमय होत्या ना, त्या काय करायच्या, तांदूळ आता यज्ञात हवनाला टाकायचे, प्रत्येक एक एक दाणा वेचून घ्यायच्या, तुटलेले दाणे बाजूला काढायचे. म्हणजे तिथे असं सगळं काय नियम असतात. त्यानंतर शरीराचा दोष पण चालत नाही. जर शरीराला काही होतंय, काहीतरी नीट बसवत नाही, काही नाही असं, त्याच्यामध्ये काय होतं की त्या धार्मिक कर्मामध्ये शरीर स्वच्छ, शुद्ध, मन शुद्ध अशा याने बसायला लागतं. पुन्हा त्याच्यामध्ये मंत्र उच्चार जे करतात गुरुजी असतात, त्यांचा शुद्ध मंत्र उच्चार झाला पाहिजे. ते बरोबर म्हणतील ना, तर त्याच्याने उपयोग नाही, प्रत्यवाय दोष त्याला म्हणतात. पुन्हा जो यजमान बसलेला असतात पूजेला, त्याचं पण लक्ष नसतं, त्याचं अरे हे इकडे आण रे, ते तिकडे आण रे, अरे बेल वाजली बघा, हे फोन वाजला, बसला काय पूजेला, आणि बिर मन फिरतय. तसं चालत नाही. म्हणून त्याला म्हणतात की त्याचं लक्ष नाहीये पूजेत. आजचे हे सगळ्या अंगाने काय होतं, अशा काहीतरी त्रुटी असतात या धार्मिक कार्यकर्मामध्ये, आणि त्याला प्रत्यवाय दोष म्हणतात. की असा दोष निर्माण होतो, आणि म्हणून ते धार्मिक कर्म किती यथासांग केलं तरी त्याचं फळ तेवढं मिळत नाही. पण आता या जप साधनेमध्ये काहीच दोष नाहीये. याच्यामध्ये काय आहे की सगळ्या दोषाचं निवारण होतं. कारण हे शरीराने करायचं कर्म नाहीये, नाही धार्मिक कर्म तर शरीराने करायचे असतात. हे कसं करायचं, मनाने करायचं. आणि म्हणून मन फक्त काय झालं पाहिजे, शुद्ध, शांत, एकाग्र, की हे सगळे दोष तिथे लागत नाही. आणि म्हणून मनाच्या साह्याने, मनानेच आतमध्ये काय करायचंय, जप करता करता आतमध्ये असं लीन व्हायचं. मग त्याच्यासाठी आता एखादा मंत्र असतो, तो मंत्र आता राम आहे, रामाचा मंत्र आहे, तर कोदंडधारी राम डोळ्यासमोर आणायचा, तेच काय करायचं, त्याचंच नाम श्रीराम, जय राम, जय जय राम, तेच वाणीने म्हणायचं, कानाने तेच ऐकायचं. त्यामुळे काय होतं की सजातीय वृत्ती प्रवाह निर्माण होतो. नाहीतर आपलं काय असतं, विजातीय म्हणजे म्हणतोय श्रीराम आणि विचार दुसरे आले की काय होतं, विजातीय होतात. पण तेच जर काय आहे, म्हणताना तेच रूप, तेच कानाने ऐकतोय, तेच डोळ्याने बघतोय, तर काय एकच वृत्ती तयार होते. आणि त्याच्यामुळे हळूहळू काय होतं, दुसरे विचार आपोआप गळतात. म्हणून असं की लक्षपूर्वक जरी मनात आले तरी लक्षपूर्वक तेच म्हणत, तेच डोळ्यासमोर तेच रूप आणायचं, की आपोआप दुसरे विचार येतच नाही जास्त. आणि म्हणून असं जसे जसे विषयांचे विचार कमी होतात, तसे तसे राग द्वेष मनातले कमी होत जातात. हे मुख्य त्याचं आहे. आणि मन निर्मळ होतं. आता चंचलता जी आहे ती पण हळूहळू कमी व्हायला लागते, अशा प्रकारे नाम घ्यायला लागलं तर. आणि मग त्याचा परिणाम काय होतं, निग्रह होतो इंद्रियांचा. आणि अशी श्रीराम वृत्ती, इंद्रिय काय आहे त्या ती संवेदना ग्रहण करतात, आणि मन पण त्याच्याच मागे जातंय. म्हणजे इंद्रिय म्हणजे काय, वाणी, वाणी हेच म्हणती आहे, मन पण काय आहे, पूर्ण त्याच्याच मागे जाते, त्या रामनामाच्या मागे. कारण असं आहे की मन जर असं जागेवर नसेल ना, तर आपण बघतो की किती वेळा असं असतं की समोरून काही जातंय, पण कुठल्या तरी गोष्टीमध्ये मन अगदी तिथेच रमलंय तर कळत पण नाही. तसं ह्या मनाला जर जपामध्ये तुम्ही पूर्ण काय केलं, रमवलं, तर दुसऱ्या सगळ्या वृत्ती मनामध्ये उठतच नाही. परत तिसरं काय होतं की हे सगळं आता जप करायला लागलो अशा पद्धतीने, पण सुख त्यावेळेस मग दुसऱ्या सगळ्या बाहेरचे विचार थांबतात.
आता हे थांबल्यावर सुप्त मन आहे आपलं आतमध्ये दुसरं. त्या सुप्त मनामध्ये इतकं सगळे संस्कार भरलेले आपल्याला कळत नाही. आपण सहज हे बघतो, हे बोलतो, असं करतो, पण त्याचे संस्कार सगळ्याचे सुप्त मनात जाऊन बसत असतात. आणि मग असं जेव्हा नाम घ्यायला बसतो आणि पूर्ण एक नामाची वृत्ती तयार केली, पण काय होतं, ते आतले संस्कार सगळे येतात. आणि म्हणून तुम्ही म्हणतात ना, काय किती दुसरे दुसरे काय काय विचार येतात, कारण त्या सुप्त मनात भरलेलं असतं. पण ते विचार येऊ द्यायचे, विचार येतात जातात. आपलं लक्ष फक्त काय करायचंय, त्या रामाच्या किंवा विठ्ठल आहे, दत्त आहे, जे असेल ते त्याच्या मूर्तीवर लक्ष. त्यामुळे काय, मनात विचार येतात जातात, निघून जात असतात. आणि असं तुम्ही जरी अगदी निग्रहाने करत बसला ना, तर ते सुप्त मन सगळं मोकळं व्हायला लागतं. आणि एकदा ते सुप्त मन मोकळं झालं की पूर्ण काय होतं, नामामध्ये खूप तल्लीनता यायला लागते. म्हणून ही साधना म्हटलेली की थोडा काळ काही लक्ष नाही द्यायचं, येतात विचार येऊ दे. आपलं लक्ष फक्त त्या काय आहे, आपल्या नामाच्या त्या रूपाकडे, आणि मुखाने ते म्हणत राहायचं. तर असं करता करता हळूहळू काय होतात, ते सगळे विचार कमी होत जातात, ते सगळे संस्कार कमी होतात आणि सुप्त मन शुद्ध व्हायला लागतं. आणि मग अशा करता करता अस्थिरता असते ना, ती कमी होते. म्हणजे आपलंच आपल्याला कळायला लागतं. कोणी कशावरून आता नाम एवढं घेतलंय, तर हे सगळं मन आपलं मोकळं झालंय कशावरून, तर ते काय होतं की आता जी पहिल्यासारखी विषयांची सारखी काय वाटत, ती हुडहुड वाटायची, हे हवं ते हवं, हे नको ते नको, हे नाही मिळालं लगेच काय वाटतं, तसं आता होत नाही. हाव कमी होते, तिथे मन धावायचं कमी होतं, मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. म्हणजे अशी मनाची अस्थिर, त्यामुळे मन अस्थिर राहतं ना सारखं, ती अस्थिरता कमी होते. आणि हळूहळू असं होतं की विषयाची तिथे वृत्तीच उठत नाही. इतका काय असतं अशा प्रकारे जप करण्याचा असा परिणाम म्हणते. त्याच कारण काय, मन आता सत्वप्रधान व्हायला लागतं. दैवी गुण संपत्ती हळूहळू वाढायला लागते. म्हणजे किती पहा, छोटस साधन आहे, पण कसं करायचं हे नीट कळलं तर एवढा सगळा त्याचा परिणाम होत असतो. आणि मग असं काय होतं की अखंड मनामध्ये जसं एक शंभरावर आपण पाण्याची धार वाहतो की नाही, तसं असं मनामध्ये अखंड एक नामाची धार तयार होते. दुसरे विचार यायचेच बंद होतात. आणि आता अशी अवस्था नामस्मरणातून आली पाहिजे, हे समजून घ्यायचं. आणि तसं होण्यासाठी आता काय करा, आता कुठलं स्तोत्र आपण म्हणतोय अथर्व शीर्ष, रोज आपण काहीतरी रोज म्हणायला पाहिजे. रोज त्याच्या सान्निध्यात बसून काहीतरी करायचं पाहिजे. म्हणजे काय, मनाला हे सगळं काय असतं, मनाचं एक खाद्य आहे. जसं आपल्याला जेवायला लागतं की नाही, तसं हे सगळं म्हणणं म्हणजे त्याच्या सान्निध्यात बसून त्याला हे सगळं मनासाठी खूप आवश्यक असतं. आता ते सगळं म्हणताना परत दुसरं काय करायचंय की एकाग्रतेने म्हणायचं. हे लक्षात, दुसरे सगळे विचार आता हळूहळू येऊ द्यायचेच नाही. आणि दुसरं मनापासून म्हणायचं. काय टाळा टाळा तर पूजा आता काय रोज आता करायलाच पाहिजे, आता आज काय कसं तरी उरका आवरा, असं नाही. काय पूर्ण तर थोडासाच वेळ आहे ठीक आहे, पण तेवढा वेळ पण अगदी मनात बसून काय करायचं, जेवढे उपचार करू तेवढे मनात बसून करायचे. म्हणजे असं म्हटलं ना की त्याच्यासाठी प्रत्येक कर्म असं काय आता जीव ओतून करायचं. की नाहीतर असं असतं की मला फळ मिळणार असेल तर मी खूप छान करेन, फळ मिळणार नसेल तर काय बरोबर करेन, असं नाही करेन. की काहीही जे देवाचं करतोय ना ते, आणि असं नाही देवाचं तसं नाही, आपलं जे प्रपंचातलं कर्म सुद्धा अशी सवय लावायची, अगदी मनापासून अगदी जीव ओतून ते करायचं. म्हणजे अगदी जेवतोय ना ते पण अगदी मनापासून जेवायचं, अशी सवय लावायची रोज. की मग ते काय आहे, जप करताना आपण ते अगदी मनापासून व्हायला लागतं. आता अशा प्रकारे काय झालेलं आहे की आपलं काय खरं आपल्याला म्हणजे काय आहे असं याचं महत्व नाही कळत, हे सगळं नीट माहीत नसतं. आणि मग आपण नुसतं म्हणजे काही बदल होत नाही, हो इतके 1.25 लाख जप केलं,
पण काही शांतता काही वाटत नाही, कारण असा केला नाहीये ना. बरोबर 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 केला, संख्या लिहून ठेवली, हो आज एवढा केला, उद्या तेवढा केला, झालं एवढं. पण आता आपण म्हटलं तसं काय झालं पाहिजे की नाही, मला ती शांती हवी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक कृती मनापासून करत गेलं की हळूहळू त्याच्यामध्ये तल्लीनता, एकाग्रता व्हायला लागते. आणि त्याच्यासाठी म्हटलं की असं त्या जसं जसं तल्लीनता होते, शुद्धता होते ना, तसं कळायला लागतं की अरे हे सगळं हा पापड पसारा आहे या जीवनामध्ये. खरं काय आहे, थोडा वेळ शांतीने नामाला बसणं तर किती छान वाटतं. पण हे काय आहे, जीवनामध्ये मला अशी शांतीने जगायचंय, हे असं काय म्हणजे कळायला पाहिजे. हा, जसं वाल्मिकींना उलगडलं ते, मालिकेंनी विचार केला, जशी काय आहे एखादी अशी प्रसंग येतो जीवनात की त्याच्यातून असं शिकायचं असतं, की ते वाल्मिकी शिकले आणि ते म्हणाले अरे हे सगळं जीवन असं आहे. आणि मग ते किती त्यांनी तेवढ्या निश्चयाने निग्रहाने नाम घेतलेलं आहे की त्याच्यामुळे त्यांचे सगळे पाप जाऊन ते वाल्मिकी ऋषी झाले. एक उदाहरण सांगते की हिमालयामध्ये एक खूप मोठे संत होऊन गेले. पण ते पूर्वाश्रमी काय होते, मोठे उद्योगपती होते. तर अहमदाबादला होते. त्यांचा खूप छान उद्योग चालला होता. आणि अचानक त्यांची पत्नी गेली तरुण वयामध्ये, 5 वर्षाचा मुलगा होता. चैरभैर झाले, होतं ना असं जीवनात काही घडलं की. पण तरी त्यांनी काय मनाला आवडलं की हा मुलगा आहे, त्याच्यासाठी आपल्याला जगायला पाहिजे. आणि पुन्हा त्या व्यवसायात नीट लक्ष देऊन हे करून मुलाला मोठा केला, शिकवलं. मुलगा पण त्या व्यवसायामध्ये आता काय आला आणि असं सगळं छान चाललंय. आणि एके दिवशी अचानक तो मुलगा गेला ऍक्सिडेंटमध्ये. सत्य घटना आहे की कसं होत असतं, कसं हे जीवन आहे. त्यावेळेस मात्र ते आता तुटले. ते आता मला काही जगून उपयोगच नाहीये. आणि म्हणून तिथे साबरमती नदी आहे अहमदाबादला, तिथे गेले. तिथे 3 पूल आहेत. एका पुलावरून त्यांनी काय उडी मारली खाली पाण्यामध्ये. पण कर्मधर्माने काय होतं, संध्याकाळची वेळ होती, थोडा काळोख झालेला होता. 3 मुलं तिथे फिरायला आले होते. त्यांनी बघितलं अरे काहीतरी कोणीतरी पाण्यामध्ये पटकन त्या लोकांनी उडी घातली आणि पोहता होतं. त्यांना बाहेर काढलं, हॉस्पिटलला नेलं. शुद्धीवर आले तेव्हा बघतात अरे जिवंत आहे. तेव्हा लक्षात आलं की आता हे जीवन आहे, हे काय आहे, फक्त भगवंताच्या तिथे समर्पण करायचं. कारण भगवंताची इच्छा आहे, आपण जायचं नाहीये. आणि आता हे प्रपंच हा असा आहे. आणि म्हणून ते काय हिमालयात निघून गेले. तिथे वेदाचा, शास्त्राचा अभ्यास करून ते मोठे काय आहे महंत झाले. म्हणजे आता जीवनात नक्की काय मिळवायचं हे कळायला पाहिजे. की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात असे प्रसंग येतात त्याच्यातून काय म्हणजे जागृत झालं पाहिजे की आता बस झालं, असं सगळं जीवन आहे, त्याच्यात किती रमायचं, किती अडकायचं. आणि खरं जे साधन आहे तिथे आता मन थोडं लावायला पाहिजे. आणि मग अशा प्रकारे मंत्र म्हणून की कुठलाही मंत्र घ्यायचा आपण. आणि तो मंत्र म्हणत असताना त्याच्यात मन तल्लीन करून म्हणायचं. म्हणजे आता काय लक्षात काय येतं की प्रपंच असा आहे, मग त्याचे विचार कशाला हवे. जे जे समोर येईल ते कर्तव्य करायचं, संपलं. आणि परत आपलं मन कुठे ठेवायचं, त्या मंत्रामध्ये, त्या श्रीरामामध्ये. अशा प्रकारे असं कळलं नीट की मग चित्तामध्ये काय एकाग्रता यायला लागते मंत्र म्हणताना. कारण मंत्र हेच खरं आपलं जीवन आहे, हे सगळं जीवन तर हे असं सगळं आहे. आणि मग अशा प्रकारे मनाला काय आहे एकाग्रता यायला लागते. म्हणून प्रत्येक कर्म काय व्हायला लागतं, मग ईश्वराची पूजा म्हणून व्हायला लागतं. कारण सगळं जे कर्म करतोय ते ईश्वराने माझ्यासाठी दिलंय. आणि म्हणून नुसती पूजा करतो तेवढ्या वेळ पूजा असं नाही, प्रत्येक कर्म काय, कारण आता काय जीवनाची सत्यता लक्षात येते. आणि त्या मंत्रामध्ये एकाग्रता झाली की मनात अशी काय उपरती यायला लागते. आणि मग प्रत्येक कर्म काय होतं, अरे माझं नाहीये, माझ्यासाठी मी नाही करत, त्याची पूजा म्हणून काय आहे सगळं हे कर्म आपोआप घडायला लागतं. मग त्यामुळे काय होतं
म्हणून मंत्र म्हणताना किती वेळा असं होतं, यांत्रिकता येऊन जाते. रोज रोज विष्णू सहस्त्र, आता आपण घेतला नियम, रोज एवढं एवढं म्हणायचं रोज, अशा प्रकारे आपण त्याच्या सान्निध्यात बसतो तेवढा वेळ. पण त्याचा परिणाम तो यांत्रिकता येते. रोज रोज म्हणून ते सगळं पाठांतर बरोबर म्हणून टाकलं, संपलं, असं होतं. तर तसं नाही येऊ द्यायचं. म्हणून सावध राहायचं सारखं अंतरातून, की प्रत्येक मंत्राचा उच्चार किंवा कुठलं स्तोत्र अगदी शुद्धतेने म्हणायचं, सावकाश प्रत्येक शब्द म्हणायचा. जरी पाठांतर झालं म्हणून काय भराभरा भराभरा म्हणून मोकळं नाही व्हायचं. म्हणून उच्चार पण म्हणताना शुद्ध पाहिजे, स्पष्ट पाहिजे आणि अगदी जाणीवपूर्वक ते म्हणायचं. जरी रोज तेच म्हणत असलो तरी रोज इतकं काय जणू नव्यानेच म्हणतोय अशा प्रकारे म्हणायचं. त्याला काय म्हणतात, अभ्यास. असा अभ्यास सातत्याने रोज करत राहिलं तर काय होतं, यंत्रवत होणार नाही. ही काळजी घेऊन करतो, मग ती सवय पडते. ही सावकाश, की रोज किती जण विष्णू सहस्त्रनाम, पण ते इतकं सावकाश त्या लयीतच म्हणायचं. घाई गडबड करायचीच नाही. तर अशा जर झालं तर मनाला काय होतं, किती वेळा, आणि आता असं एक दोष आहे, लय दोष, की असं म्हणतोय पण म्हणता म्हणता काय होतं, आता 18 अध्याय म्हणतात. तर कधी कधी काय होतं, असं झोप येते, होते ना. आता तुम्हाला पण असं होतं नाही, ते ऐकता ऐकता असं ऐकलं की काय होतं, मला असं सुंद होतं, जरा सुंदर, काहीच विचार नाहीये ना, सुंद झालं की अशी जराशी अशी डुलकी येते. त्याला लय दोष म्हटलेला आहे. आणि त्याच्यासाठी काय काय ते सावध राहायचंय, सारखं ते म्हणतोय त्याच्याकडे लक्ष, की जे ऐकतोय त्याच्याकडे लक्ष, मनाला काही असं सुंद होऊन द्यायचं नाही. नाही तर आपण भागवतात बघतो ना, 3-3 तास लोक बसतात, पण कसे होतात, मग जरा पेंगतं मन, म्हणून ते लोक मध्ये मध्ये गजर करवतात, की परत काय होतं, चला ती सगळी निघून जातं आणि ते गजरामध्ये चला परत ऐकायला फ्रेश होतं. तर अशा प्रकारे म्हटलेले की नामस्मरण करताना की सगळ्या ज्या दुसऱ्या वृत्ती आल्या तरी त्या दाबायच्या नाही, पण फक्त श्रीरामाच्या वृत्तीकडे लक्ष देऊन तेच म्हणत राहायचं. होतं केलं ना तर तल्लीनता होते. आता जसं आता आपण व्यवहारामध्ये सिरियल बघतात ना, किती तल्लीनतेने बघतात, दुसरं काही भाग नसतं तेव्हा. म्हणजे मन एकाग्र होतं. तसं मग आपण मंत्र म्हणताना पण होऊ शकतंच. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे, म्हणून हे मानसशास्त्र म्हटले की मनाला कशा प्रकारे हे करायचंय. पुढे आता मनामध्ये नाम म्हणताना सकामता नसावी, निष्कामता असावी, हे लक्षात घ्यायचं. कारण निरनिराळे संकट येत असतात, काही काही सगळ्या अडचणीत असतात, त्याच्यासाठी काय आहे, हे काहीतरी हे म्हणा ते म्हणा असं कोण कोण सांगतात, आणि त्या अपेक्षेने म्हणत असतो. पण असं म्हणतात की त्याच्यामुळे काय होतं की ईश्वर नाही मिळत. कारण वास्तविक खरं असं आहे, काही संत असं म्हणतात की ईश्वर काय आपला नोकर आहे का, की त्याला म्हटलं तर माझं एक काम आहे, मी एवढं म्हणतो आणि एवढं मला दे तू. तर तसं करायचं नसतं. म्हणून खरं शरीराने नाहीच, हे सगळं मनाने आहे. आणि मनाला निश्चित काय हवं आहे, मनाला शांती हवी आहे. हे सगळं काय आहे, हे तर सगळं येणारं जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यामुळे मला काय करायचं आहे, तर असं तुम्हा सत्गमय, सतची प्राप्ती करून घ्यायची आहे. असताकडून मला हे सगळं मन निघालं पाहिजे आणि सतकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून ते भज गोविंदम म्हणतो आहे. मनात काय पाहिजे, संकल्प पाहिजे की सकामता का नको, हे पण कळलं पाहिजे विचार करून. म्हणून असं आमचे गुरु म्हणायचे की 50-55 वयापर्यंत काय असतं, पुष्कळ संसारात अडचणी काय काय असतात, तर ठीक आहे तुझपर्यंत काहीतरी सकामतेने करत राहा, पण कुठेतरी थांबलं पाहिजे, की कारण आता संसारच नाही अडचण. आता माझ्या एक मैत्रीण आहे, अशा गुरु लोकांनी सगळं त्यांचं चांगलं सगळं होतं,
आता काय झालं, मध्येच काय झालं, एक जर मुलीचं सगळं चांगलं होतं आणि त्या मुलीचं काय काय सगळे प्रॉब्लेम झाले. ती मुलगी आता त्यांच्याकडे येऊन राहिली, मग तिचं काय आहे, सगळं काय 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 आता सगळ्यातून निवृत्त झाले होते आणि मध्ये आता हे आता तिचं लग्न होऊन पण 20-22 वर्ष झाली. आता तिचा प्रपंच त्याच्यामध्ये काय, आपण का अडकायचं, आपण मदत करायची जी काय होईल ते. पण अशा प्रकारे म्हणतं की संपतच नाही अडचणी, सांगायचं असं किती आपण बघितलं. आणि म्हणून कुठेतरी थांबायचं, ठरवायचं की आता काय आहे, काही झालं तरी भगवंताचं काही मागायचं नाही आणि मनाला काय फक्त सगळ्या संकल्पाचा त्याग करायचा. पुन्हा असं पण असतं बरं का, किती जणांचं काहीतरी सिद्धी प्राप्त व्हाव्या असंही मनात वाटत असतं. किती किती प्रकारच्या मनात लोकांच्या इच्छा असतात. कोणाला वाटतं सारखं संकट हे जावं ते जावं हे मिळावं म्हणून करतात, तर कोणाला काय असतं, सिद्धी मिळाव्या असे वाटतं. तर त्या सिद्धी पण कशा फसव्या असतात, त्या काही काय ते त्याला त्या उलट भगवंतापासून लांब करतात. आणि म्हणून असं सुद्धा काय आहे, हे नामस्मरण करताना, जप यज्ञ करताना हे सुद्धा मनात नसावं. आणि असं फक्त काय आहे तोच असं मनात एक विचार करून नाम घेत गेलं की आपोआप सगळे काय होतात, सगळे गळत जातात संकल्प. आणि असं पण होतं की जर तुम्ही एखाद्या अपेक्षेने काहीतरी सकामतेने करताय, पण ते मनापासून करताय आणि त्याच्यामुळे काय भगवंताची श्रद्धा दृढ होत जाते ना, तर भगवंत काय कृपा करतो की त्याच्या चित्तातच आता निष्कामता द्यायला लागतो. म्हणून सकामतेने करताना सुद्धा फक्त भाव भक्तीने जर केलं ना, तरी त्याचीच कृपा होत असते. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे काय करायचे की ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, मी हे करत आहे हे मनामध्ये पूर्ण काय आहे बिंबवायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. गुळवणी महाराज होते तेव्हा ते दर पौर्णिमेला नरसोबावाडीला जायचे. तिथे खूप सगळे लोक यायचे, त्यांना काय काय प्रश्न विचारायचे, संसारिक अडचणी तर असतात, सगळे विचारायचे. मग त्याप्रमाणे ते त्यांना काय उत्तर द्यायचे, कोणाला भस्म द्यायचे, कोणाला हे करायचं, असं सगळं उपाय सांगायचे. पण एक दिवशी त्यांना काय झालं, असा वेगळाच त्यांचा मूड झाला आणि इतके बोलावते म्हणे, इतके वर्ष झाले मी बघतो कोणी माझ्याकडे असं नाही म्हणत की तुम्ही जे मिळवले ते मला हवंय. सगळे संसारातल्या हे करण्यासाठी फक्त घेतात. म्हणून इथे काय पाहिजे, खरं मनात काय झालं पाहिजे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, की मनापासून काय करायचंय, त्या परमेश्वराला शरण जायचं. नाम घ्यायला बसलं की त्याला मनापासून शरण जायचं. आणि भगवंत आता तू माझी बुद्धी अशी करून दे, तूच एकाग्र कर, तू तुझ्यामध्ये स्थिर कर आणि ह्या सगळ्या प्रपंचातून माझं मन निघू दे. असा काय करायचंय की सगळ्याचा त्याग. म्हणजे आता किती सगळं भरलेलं असतं, मी असा आहे, मी तसा आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मी काय काय ते सगळं त्याच्या तिथे समर्पित करायचं आणि मग नाम घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे धनाचा आश्रय असतो, सत्तेचा आश्रय असतो, लोकांचा आश्रय असतो, हे सगळं काय आहे मनातून पूर्ण माझं जाऊन दे आणि तुझ्यावरच निष्ठा श्रद्धा दृढ होते. असा संकल्प करून काय करायचंय, नामस्मरण करायला सुरुवात करायची. आता नामदेव महाराज म्हणतात काय केलेलं आहे की बहुत म्हटलेलं आहे, बहुत पुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा केली, काय की अखंड विठ्ठलच राहतोय. आणि म्हणून कृपा तोच करणारे आणि म्हणून त्याच्याचकडे काय कृपाची, आता आपण प्रार्थना का म्हणतो, आधी त्याच्याकडे कृपेची याचना करतो की आता जे सगळं मी सांगणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात ते सगळं काय आहे मनापासून सगळं श्रवण होऊ दे आणि ते आतमध्ये ठसू दे आणि माझ्या अंतःकरणात तसा बदल होऊ दे. अशी तोच करू शकतो कृपा. आणि म्हणून त्यालाही शरणागती म्हटलेली आहे. त्यासाठी असं म्हटलेलं आहे की जन्मोजन्मी अशी काय आहे, अशा पद्धतीने सेवा पूजा उपासना केली जाते ना, तेव्हा काय होतं, एका जन्मात अशी अखंड त्याचीच आवड
दुसरं काहीच नको. मग आता काय आपण मनात ठेवायचं? त्यांचं असं झालंय नामदेव तुकाराम महाराजांचं. आणि म्हणून आपण पण ही श्रद्धा ठेवून काय करायचंय? नामस्मरण करायचंय. तो भगवंताची कृपा करेलच. आणि काय होईल? पूर्ण त्याचीच आवड, त्याचीच गोडी लागेल आणि सगळा प्रपंच सुटेल. आणि म्हणून आता 3 प्रकार सांगितलेले की हा जप करताना कसा आहे तो? उपांशु, त्यानंतर आधी वैखरीने, मग उपांशु, आणि मग आधी कंठस्थ. नाही, असं तर म्हटलेले की वैखरीने जप करतो ना तेव्हा काय करतो? मुखाने बोलतो आपण, शुद्ध उच्चाराने ते पूर्ण त्या शब्दांच्याकडे आणि त्याचा अर्थ पण समजून घ्यायचा. मी एकदा सांगितलं होतं बा, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रावर सांगितलं होतं. हा, म्हणजे कुठलाही मंत्र. आता पुढे याच्यामध्ये कधी श्रावणामध्ये ओम नमः शिवाय या मंत्रावर सांगणार आहे. हा, म्हणजे काय असतं की तो मंत्र आपण जो म्हणतो तो समजून घेतला की मग त्या अर्थाकडे लक्ष, नुसता वरवर नाही म्हटला जात. म्हणून वैखरीने म्हणताना ते शुद्ध शब्द आणि त्याचा अर्थ असं घेऊन म्हणायचा असतो. तर हळूहळू काय होतं? तो कसा जातो? मध्यमेत जातो, म्हणजे आतमध्ये जातो. काय त्याला उपांशु म्हणतात. म्हणजे नुसतं तोंड हलते, मग मोठ्याने नाही म्हणायला लागतं. पहिली स्टेज असते मोठ्याने म्हणायचं, पण नंतर नंतर कसं होतं? तो असा मध्यमेत जातो, त्याला उपांशु जप म्हणतात. आणि नंतर काय होतं? कंठस्थ, अगदी तोंडातल्या तोंडात जप होतो. तर अशा प्रकारे जसं कवी म्हणतात ना, राम हमारा जप करे हम बैठे आराम, तसं आपोआपच हळूहळू आतमध्ये जातो, आत्मकर पूर्ण जातो. आता खरं असं होतं, इथे जे सांगितलं मी तुम्हाला 2 मिनिटात असं उदाहरण, म्हणजे तुमचं श्रद्धा बसावी म्हणून सांगते फक्त एवढंच की शंकराचार्य होते बद्रीनाथचे स्वरूपानंद म्हणून, ते काशीला होते बरं का. त्यावेळेस म्हणजे ही गोष्ट आहे 8 वगैरे सालाची, 2008. त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर आम्ही त्यांच्या तिथे गेलो होतो. तिथे ते ओळखत होते माझ्या मिस्टर, ते त्यांचे मसाज वगैरे करायचे म्हणून आम्ही गेलो होतो तिथे. त्यांची तब्येत बरी नव्हती तर त्यांनी ठेवून घेतलं. 20 दिवस आम्ही त्या शंकराचार्य मठात राहिलो होतो तेव्हा काशीला. तर 1-2-3 दिवस झाल्यावर ते शंकराचार्य काय त्याची राजराजेश्वरी त्यांची देवी आहे, तर देवीचा मंत्र देतात ते असे. तर मला म्हणे की तुला मंत्र देतो. तर म्हणे उद्या येणार घेऊन. बरं, दुसऱ्या दिवशी आता ते आजारी होते त्यामुळे बसून त्यांनी काय केलं, कागदावर लिहून दिला मंत्र आणि मला म्हणाले वाच. आता असं असतं मंत्र, त्यांना ते सद्गुरू पण म्हणत असतात आणि आपण म्हणायचं असतो, असं असतं. तर ते हा पुटपुटत होते आणि मला वाचत आहे, कारण त्यांना कॉप खूप होता, बोलवत नव्हतं ना, म्हणून ते तोंडात पुटपुटत होते आणि मी वाचत होते. वाचताना 5-6 वेळा झाला, पाठ झाला ना तो, अगदी मनात बसून वाचतोय, पाठ झाला. आणि 6 वेळा म्हणजे 6 का 7 वेळा म्हटलं आम्ही. आणि आपोआप काय झालं, बंद होऊन गेली वाचा. शब्द कुठे ना, आणि डोळे पण बंद होऊन गेले. आणि असा तो असा आतमध्ये 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 उतरायला लागला. आणि मग तेवढ्यात माणसानं असं केलं. तर मग मी हळू तसे डोळे उघडले, ते असे कौतुकाने बघत होते, अगदी हसून अगदी, आणि डोक्यावर हात ठेवला आणि म्हणे की, मग ते म्हणाले काय आहे, आता ही राजराजेश्वर देवी ना, तिचं आधी पूजा करायची असते. मंत्र म्हणताना आपण काय मनाने मानस पूजा म्हणतो की पूजा करायची, आणि मग तिला आपल्या हृदयाच्या आसनावर मनानेच बसवायचं आणि मग तिचा जप असा म्हणायला लागायचा की तो असा हळूहळू आतमध्ये उतरतो. म्हणून ते म्हटलं की आतमध्ये असा गेला पाहिजे. आता ही त्यांची कृपा असते, त्यामुळे काय होतं. पण मग आपण आपल्या प्रयत्नाने अभ्यासाने अशा प्रकारे त्याचा जप करत त्याला आतमध्ये उतरवायचं. आणि तिसरं म्हटलेलं आहे की असं तरी पण मन काय आहे, भरकटत असतं जप करताना. मग त्याला प्राणायाम म्हटलेलं आहे. प्राणायामाचं सहाय्य घ्यायचं. जसं आता रमण महर्षी म्हणायचे की एखादा आता उडणारा पक्षी त्याला पकडायचंय,
पकडायचं तर काय, त्याच्या मागे धावत गेलो तर आता आला हातात ते जातो, परत धावतो, आता येणार हातात आणि तो पाठ जन्मभर पकडलाच नाही जाणार. मग त्याच्यासाठी युक्ती आहे. तसं मन काय आहे, आपण म्हणतो की आता त्याला काय आहे, एकाग्र करायचं तरी ते काय आहे, सगळ्या विचारांमध्ये धावतंय. मग काय युक्ती करायची मग त्याच्यासाठी, की जसं आता पक्षाला पकडायचं, काय जाळं टाकायचं, दाणे टाकायचं, शांत बसायचं, आपोआप पक्षी काय होतो, धरला जातो. तसं हे मन आता काय आहे, पकडायचं अवघड आहे मनाला, असं एकाग्र करायचं. मग त्याला प्राणायाम. प्राणायामामध्ये काय करायचं, श्वास घ्यायचा, पण तो संत असं नाही घेतला सोडला, नाही तर कोणी करत असं नाही, अगदी संथतेने घ्यायचा. आणि नाहीतर काय, संथतेने घेतात पण सोडताना फटकन सोडतात. म्हणून हे प्राणायामचं तंत्र आहे, ते सोडताना पण अगदी अलगद सावकाश. म्हणजे आता 4-5 घेताना 4-5 गेलं ना, सोडताना पण 1 2 3 4 5 संथतेने सोडायचा. आणि दुसरं म्हणजे काय, त्या प्राणाला कोंडून नाही ठेवायचा. किती जण म्हणतात ना की घ्यायचा, थोडा कोंडायचा आणि मग असं कोंडलं की काय होतं, उष्णता खूप तयार होत असते प्राणायामाने. आणि त्या उष्णतेमुळे मग ती काय, जी शक्ती असते ना ती कुठे जाते. म्हणून त्याला कोंडायचं नाही, शांततेने घ्यायचा, शांततेने सोडायचा, की आपोआप काय होतं, असं श्वासोश्वास केलं की मन पूर्ण काय आहे, मन आवरलं जातं. म्हणून मनाचं प्राणावर नियंत्रण आहे, प्राणाचं मनावर असं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय आहे, संथ गतीने श्वास घेतला की आपोआप मन स्थिर होतं. आणि असं तिच्यामध्ये इतकी म्हणजे असं या प्राणायामाने प्रचंड शक्ती निर्माण होत असते बरं, आपल्याला लक्षात येत नाही, पण इतकं प्राणायामाचं महत्व आहे. म्हणून प्रत्येक जण आता काय, मंत्र जपाला बसताना आधी प्राणायाम करायचा असतो, श्वास घ्यायचा सोडायचा, की असं मन कसं झालं, एक त्याच्या शक्ती निर्माण होते, मन शांत होतं. आणि मग तिथे काय आहे, मंत्र ठेवायचा त्या मनामध्ये आणि मग मंत्र मनाला लागायचा. आणि असा जप करायला गेलं की हळूहळू काय होते, अनुभूती यायला लागते, प्रसन्नता वाढायला लागते. अनुभूती म्हणजे काय, प्रसन्नता वाढायला लागते. आणि अशी शुद्धता, म्हणून म्हटले की मनाची शुद्धता पण ती वाढते. आणि त्याच्यासाठी काय आहे की जर आता झोपेतून उठून आपण म्हणत असू सर पहाटेला, तर त्यावेळेस हातपाय तोंड धुवून टाकायचे, कारण तमोगुण असतो सगळ्या शरीरावर. आणि ती म्हणून स्नान करून बसतात ना, शुद्धता काय होतं की त्याच्यामुळे काय होतं, तमोगुण जातो आणि सत्वगुण येतो. आणि मग काय होतं, त्याच्यामुळे शांततेने होतं. असं सातत्याने उत्साहाने, दुसरं म्हणजे काय करायचं, उत्साहाने जप करायचा, कंटाळून मरगळून असं नाही. कारण त्याच्यातून मला खूप मोठं मिळवायचं ना, आत्मशांती मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी निष्ठा, ईश्वरावर निष्ठा ठेवून की तोच मला पलीकडे याच्यातून घेऊन जाणार आहे, त्याचं नाव इतकं सामर्थ्य संपन्न आहे. अशा निष्ठेने तिथे काय करायचं, उत्साहाने प्रसन्नतेने रोज त्याचा काय आहे असा जप केला की काय होतं, आत्मशांतीची प्राप्ती होते. आपला वेळ झालाय ना, कारण विषय खूप मोठा आहे, पण आपण थांबूया मग इथे. हे पुढे का, बरं मग 5 मिनिटं घेऊया. तर आता अशी ही मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी हा काय आहे, हा असं हे मनाचं शास्त्र आहे, मनाचं समजून घेतलं आणि असा जप केला तर काय होतं, मनाची प्रसन्नता होते. म्हणून आपण बघितले शरीराची पण शुद्धी होते. आणि काही प्रमाणामध्ये काय मौन अवस्था यायला लागते. म्हणजे अखंड खूप बोलतो कोणी, पण अशा प्रकारे जर खरंच छान जप व्हायला लागला ना, तर आतमध्ये जायला लागतो, त्यामुळे मौन त्याला यायला लागते. आणि म्हणून म्हटलेले प्रत्येक मंत्राचा अर्थ ठेवून आणि त्या हृदयस्थ माझ्या तोच आहे असं काय करायचं, असा भाव ठेवायचा. म्हणून मी मला सांगितलं इथे स्थापित करायचं.
मानस पूजा करायची, ज्या मंत्र म्हणतो त्या देवतेची, तिला आपल्या हृदयाच्या आसनावर स्थापित करून आणि ती म्हणून घेते आहे अशा भावाने म्हणायचं. म्हणजे मी म्हणतो हा मीपणा तिथे काय होतो, हळूहळू निघायला लागतो की तोच करून घेतोय, तोच करून घेतोय ना. आणि असं त्यामुळे असं सातत्य, उत्साह राहिला की चित्तामध्ये काय होतं, हळूहळू उद्विग्नता, निराशा सगळी निघत जाते. मुद्दाम काढावीच लागत नाही. असं त्यामुळे निर्मळता म्हटलेलं आहे की निर्मळता प्राप्त होते. आणि जशी नदी आपण बघितलं की जशी जशी सागराकडे जायला लागली, अंतर कमी व्हायला लागलं ना की ती कशी संथ व्हायला लागते. तिचे निघते, तिचे अवखळ अवखळ खळखळ 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 असतं ना, तो तिचा सागराकडे जाताना अशी जरा शांत होत जाते. तसं हे सगळं मन आपलं काय आहे या जपामध्ये आता तल्लीन व्हायला लागलं की सगळं संसारातलं ओढलेलं मन सगळं निघून जातं आणि कसं होतं, शांत शांत होत जातं. आणि जसं शांत होत जातं ना तसं समजायचं की काय आहे, आपण स्वरूपाकडे चाललेलो आहोत, म्हणजे पूर्णत्वाकडे. जसं आता आपण बघतो की आता खेळणी असतात, हा त्याच्यात आपण लग्नामध्ये बघतो काय, साखरेच्या सगळी खेळणी करतात. आता ती आहेत कसली, साखरेची. आता त्याला जर पाण्यामध्ये जर एक टाकली तर काय होईल, विरघळून जाते सगळे त्याचे आकार, एकरूप होऊन जातात पाण्याशी. तसं म्हटलेलं आहे की हे जर मन जे आहे ना ते सगळं कसं होतं, या मनामध्ये सगळे विचार आहेत, हे सगळे नाम सगळे जगातले ते सगळे कसे होतात, त्या आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये सगळे विरघळून जातात. म्हणजे हा जो अहंकार आहे केवढा सगळा आहे ना, की माझं असं, माझं तसं, माझं सगळा काय होतो, आपोआप गळत जातो. आणि जसा अहंकार गळतो ना तसं स्वरूपाची प्राप्ती. अडचण हा काय, अहंकार आहे. आणि म्हणून हा असा अहंकार काढण्यासाठी काय करायचंय, असं निष्ठेने त्याच्या तिथे बसून समर्पित होऊन काय करायचंय, ते नाम घ्यायचं. आणि असं नाव घेता घेता काय होतं, त्या स्वरूपाची प्राप्ती होते. थांबूया आपण. जय जय रघुवीर समर्थ.